सोनाली आणि रोहन एकमेकावर खूप प्रेम करत होते. कॉलेजपासून त्यांचं नातं सुरू झालं होतं. दोघांनी एकत्र अनेक स्वप्न पाहिली होती. छोटंसं घर, सुखी संसार आणि कायम एकमेकांसोबत राहण्याचं वचन. पण आयुष्य प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करत नाही. सोनालीच्या घराची परिस्थिती खूप कठीण होती. तिच्या वडिलांवर कर्ज होतं आणि घरात रोज भांडण होत होती. रोहन अजून नोकरी शोधत होता. त्यांच्याकडे प्रेम होतं पण पैसा नव्हता आणि समाजाला प्रेमापेक्षा पैशाची किंमत जास्त असते. एक दिवस सोनालीच्या आईने तिला सांगितलं, तुझं लग्न ठरलं आहे. मुलगा श्रीमंत आहे. आपलं सगळं कर्ज फेडणार आहे. हे ऐकताच सोनालीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने खूप विरोध केला, रडली, पण घरच्यासमोर तिचं काहीच चाललं नाही. तिने रोहनला भेटून सगळं सांगितलं. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, तू मला सोडून जाशील असं कधी वाटलं नव्हतं. सोनाली रडत म्हणाली, मी तुला सोडून नाही रोहन. परिस्थिती मला तुझ्यापासून दूर नेत आहे. दोघं खूप वेळ एकमेकांना मिठी मारत रडत राहिले. त्या दिवशी त्यांचा प्रेमाचा शेवट झाला. किंवा कदाचित सुरुवात अपूर्ण राहिली. काही दिवसांनी सोनालीचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. मुलाचं नाव आदित्य होतं. तो स्वभावाने चांगला होता, समजूतदार होता. पण सोनालीच्या मनात मात्र अजूनही रोहनच होता. लग्नाच्या रात्री सोनाली खूप घाबरलेली होती. तिच्या मनात हजारो विचार सुरू होते. मी कोणाची आहे? माझं मन अजूनही रोहनकडेच आहे. आदित्य खोलीत आला. त्याने सोनालीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. तो शांतपणे म्हणाला, तुला घाबरण्याची गरज नाही. मला जबरदस्तीने नातं निर्माण करायचं नाही. सोनाली आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. आदित्य पुढे म्हणाला, मला माहीत आहे तू कोणावर तरी प्रेम करत होतीस. हे ऐकून सोनालीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला वाटलं होतं की लग्नानंतर तिचं आयुष्य संपेल. पण आदित्यच्या शब्दांनी तिच्या मनात थोडा आदर निर्माण झाला. त्या रात्री दोघांमध्ये फारसं काही बोलणं झालं नाही. आदित्यने तिला वेळ दिला, तिच्या भावना समजून घेतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनाली मोबाईल पाहत होती. अचानक रोहनचा मेसेज आला. तू ठीक आहेस ना? हे वचन तिचं हृदय धडधडू लागलं. ती बरेच वेळ उत्तर द्यायचं टाळत होती, पण शेवटी तिने फक्त हो एवढंच लिहिलं. काही दिवस गेले. रोहन अधूनमधून मेसेज करत होता. पण सोनाली प्रयत्न करत होती की ती भूतकाळ विसरून नवीन आयुष्य स्वीकारावं. एक दिवस मात्र रोहनने असा प्रश्न विचारला ज्याने सोनाली पूर्ण हादरली. तो म्हणाला, सुहागरात कशी झाली? हो मेसेज पाहून सोनालीच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिच्या डोळ्यात राग, दुःख आणि अप्रतिपणा एकत्र आलं. तिने लगेच फोन केला. तुला लाज नाही वाटत असा प्रश्न विचारायला? ती रागाने म्हणाली. रोहन शांत झाला. काही क्षणानंतर तो हळू आवाजात म्हणाला, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो सोनाली. म्हणून विचारलं. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, प्रेम असतं तर माझ्या आयुष्याचा आदर केला असतास. काही नाती आठवणी सुंदर वाटतात, पण त्यांना पुन्हा जाता येत नाही. रोहन काहीही बोलला नाही. सोनाली पुढे म्हणाली, तू माझं पहिलं प्रेम होतास. मी कोणाची पत्नी आहे. मला माझं नातं प्रामाणिकपणे निभवायचं आहे. पण कटका झाला. त्या रात्री सोनाली खूप रडली. आदित्यने तिला विचारलं, काय झालं? ती काही बोलली नाही. पण आदित्यने तिच्या डोळ्यातील वेदना ओळखली. तो म्हणाला, भूतकाळ विसरणं कठीण असतं, पण मी तुला कधीच जबरदस्ती करणार नाही. त्या क्षणी सोनालीला जाणवलं, खरं प्रेम फक्त मिळवण्यात नसतं तर समजून घेण्यातही असतं. हळूहळू दिवस जाऊ लागली. आदित्यच्या चांगलेपणे सोनालीचं मन बदलू लागलं. तिच्यासोबत हसू लागली, बोलू लागली. तिला आयुष्य हा शांतता येऊ लागली. एके दिवशी रोहनचा शेवटचा मेसेज आला. तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. काळजी घे. सोनालीने तो मेसेज वापरला आणि शांतपणे मोबाईल बंद केला. ती बाल्कनीत उभी राहून आकाशाकडे पाहत होती. आयुष्यातले तिला काही शिकवलं होतं. काही प्रेमकथा पूर्ण होत नव्हत, पण त्या माणसाला मजबूत बनवून जातात. आदित्य मागून आला आणि म्हणाला, कॉफी घेणार? सोनाली हलकीशी हसली. हो. त्या छोट्याशा हास्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात दडली होती. कधी
काळी रोहन तिचं जग होतं, पण आता ती समजली होते प्रेम फक्त भूतकाळात अडून राहत नाही, ते योग्य माणसासोबत नवीन फुलवू शकतं. आणि त्या दिवसापासून सोनालीचं कधीच मागे वळून पाहिलं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.